नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र, जय शिवराय. लवकरच आपल्या बाप्पाचं आगमन होतंय. प्रत्येक मित्रमंडळ आपापल्या तयारीला लागलेले आहेत. असेच एक व्यक्तिमत्व गेली 14 वर्ष कर्वेनगर मावळेवाडीमध्ये मोरया मित्रमंडळ या नावाने त्यांचे गणपती मंडळ ट्रस्ट आहे. त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांच्या 14 वर्षाचा प्रवास. आज आपल्या स्टुडिओला आलेले आहेत केदार भाऊ मारणे, संस्थापक अध्यक्ष मोरया मित्रमंडळ. केदार भाऊ नमस्कार. नमस्कार, मी केदार वसंत मारणे, मोरया मित्रमंडळ संस्थापक, राहणार कामनासात, कर्वेनगर, पुणे 52. भाऊ, तुमच्या मंडळाचा इतिहास आमच्या प्रेक्षकांना थोडक्यात सांगा. शिवरायांची प्रेरणा घेऊन व्रत समाजसेवेचे माध्यम गणेश उत्सवाचे असं ब्रीद वाक्य घेऊन आम्ही मोरया मित्रमंडळाची स्थापना केली कर्वेनगर येथे. तर स्थापना करायच्या आधीच्या पहिल्या मिटिंगला आमचं असं ठरलं की आपल्या गणपती बाप्पाला कधीही कोणत्याही प्रकारचं DJ लागणार नाही, पारंपरिक पद्धतीने आपण आपला उत्सव करू आणि लोकांच्या हितांची कामं करू. तेव्हा आमची जी मिटिंग झाली ती गणपतीपूर्व 2 वर्षापूर्वी झाली, त्या 2 महिन्यापूर्वी झाली. तेव्हा आम्ही गणपतीच्या आधी सर्वात पहिलं आमच्या भागातील जे आरोग्य सेवक आहेत, आरोग्य कर्मचारी जे झाडून काढतात, त्यानंतर ना आपल्या इथं स्वच्छता ठेवतात, त्यांच्यामुळं आपलं आरोग्य चांगलं आहे, अशा लोकांचा आम्ही पहिला सत्कार केला आणि त्यांना त्यांच्या कौतुकाची शाबासकीची थाप दिली. आणि सगळ्यात पहिलं म्हणजे मंडळाचा गणपती बसण्याच्या आधी आपल्या मंडळाची बातमी आली. बर. आणि मंडळाची बातमी आल्यानंतरनं आमच्या पण तेव्हाचे काही सवंगडी होते, त्यांच्या याच्यावर कौतुकाची थाप पडली, म्हणून त्यांनी पण उत्स्फूर्तपणे आम्ही मंडळ स्थापन केलं. आता जुन्या काळात तुम्हाला माहीत असेल तर बाजूला 50 वर्ष आता जुनं मंडळ आहे, पलीकडे आमचं जुनं मंडळ होतं. प्रत्येकांचं मंडळाचं असं होतं की वर्गणी ह्या विषयावरतून आपसापसात वाद व्हायचे, पण मला कोणत्याही मंडळाने विरोध केला नाही. प्रथम वर्षी आम्ही जेव्हा मंडळ स्थापन केलं तर पहिल्या दिवशीच्या पहिल्या आरतीला पुण्याचे महापौर आमच्या स्थापनेसाठी आले होते. वैशाली सुनील बनकर ह्या महापौर होत्या, त्या आमच्या गणपतीला आल्या. त्याच्यानंतरनं 7 दिवसाचा गणपती आपण ठेवला की जेणेकरून कोणत्याही प्रकारचं कॉम्पिटिशन आणि कोणत्याही प्रकारचा वाद हा कोणासंग होऊ नये, ह्या दृष्टिकोनातून आम्ही आमचा गणपतीचा विसर्जनाची दिवस 7वा ठेवला. 7वा दिवस ठेवल्यानंतरनं गणपतीमध्ये पारंपरिक पद्धतीने तर आम्ही करतोच, दरवर्षी जिवंत प्रश्न की जे सामाजिक जीवनातले चांगले प्रश्न आहेत ते मांडण्याचा आम्ही प्रयत्न करतो. दुसरा विषय, 7 दिवसांमध्ये आम्ही राजकीय नेत्यांबरोबर आमच्या भागातील व्यापारी, आमच्या भागातील महिला यांच्या हस्ते पण आरती ठेवतो. प्रथम आरतीचा मान आम्ही आरोग्य निरीक्षक म्हणजे आरोग्य सेवेचे अधिकारी कॉर्पोरेशनचे, ज्यांच्यामुळे आपला परिसर स्वच्छ राहतो, निरोगी राहतो, अशा झाडू खात्यातील आणि आपले चेंबर साफ करणाऱ्या महिलांना आम्ही पहिला आरतीचा मान देतो. बाप्पाचं आगमन म्हणजे सर्वात मोठा प्रश्न. सगळ्या मंडळाचे जे सदस्य असतात त्यांचा प्रश्न असतो देखावा काय. तर तुम्ही देखावाची तयारी कशी करता? देखाव्याची तयारी म्हणजे त्यानुसार ज्या वर्षी कोणतेही कॉन्सेप्ट डोक्यात येईल. आता मागच्या वर्षी जर आपण बघितलं तर आम्ही आत्ता बघितलेली जी वाचन संस्कृती आत्ता आपण बघतोय तर ती फार गेलीच आहे. नवीन मुलांच्या हातात मोबाईल आलेले आहेत. तर आम्ही काही स्लोगन तयार केले आणि बुद्धीच्या देवतेला विद्येची आरास, आणि आमच्या भागात आम्ही फ्लेक्स लावले. जो खर्च आपण देखाव्याला बाहेर देतोय त्याच्यापेक्षा आम्ही फ्लेक्स लावले आणि आव्हान केलं की आपल्या घरात पडलेली पुस्तके, ती धार्मिक असू द्या, शैक्षणिक असू द्या किंवा ती ऐतिहासिक असू द्या, ती आम्हाला द्यावी, आम्ही तुमच्या घरी येऊन कलेक्ट करू. आणि अशी आम्ही जवळजवळ 22 ते 25 पुस्तकं जमा केली आणि गणपती बाप्पाला आम्ही विद्येची आरास केली. आणि तो देखावा एवढा फेमस झाला की मंत्र्यांपासून तर भारी भारी चांगली लोक, महाराष्ट्र टाइम्स वगैरे, त्यानंतर जी 24 तास, ह्या सगळ्या चॅनलने त्याची देखाव्याची दखल घेतली. म्हणजे एक वाचन संस्कृती टिकावी. त्याच्या आधीच्या वर्षी आम्ही नेते एकदम ओके आणि जनतेला मागायचे ठोके आणि जुन्या काळातले सिलेंडर गॅस, सायकल, पेट्रोल, म्हणजे जे दैनंदिन जीवनात लागणाऱ्या वस्तू आहेत ती एक साईडला आणि हे एक साईडला, अशी सत्य परिस्थिती आम्ही मांडली होती.
आम्ही शक्यतो स्लोगनवर भर देतो. अच्छा. त्याच्या आधी आम्ही पाणी बचत, पाणी कसं वाचवायला पाहिजे, झाडं, व्यंगचित्रकारातून जनजागृती, म्हणजे वेगवेगळ्या कॉन्सेप्ट आतापर्यंत आणल्या की जेणेकरून नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी, हा आमचा एक उद्देश असतो. या वर्षीचे कॉन्सेप्ट काय आहे तुमची? ह्या वर्षीचे कॉन्सेप्ट अजून म्हणजे काय झालं की 14 वर्ष केदार मारणे जे म्हणल अच्छा. ते व्हायचं. आणि कार्यकर्ते पण कधी नाही म्हणले नाही. कार्यकर्त्यांनी मला विचारलं ह्या वर्षीची कॉन्सेप्ट काय. बरोबर. कॉन्सेप्ट डोक्यामध्ये आहे, बर पण ह्या वर्षी नवीन नेतृत्व तयार करावं अशी आमची इच्छा आहे. बर. म्हणून ते आता 15 वर्षाचा जनरेशन गॅप आहे, हो हो म्हणून जी तिसरी फळी आहे, हो. तिसऱ्या फळीतला अध्यक्ष बनवलेला आहे उत्सव प्रमुख म्हणजे गणपतीचा. बर बर. तर त्यांना म्हणलं की तुमचं डोकं काय चालतंय ते बघा. तर ऐतिहासिक संकल्पना आहे, पण ती ह्या वर्षी नाही करणार. अच्छा. ती मी पुढच्या वर्षी ठेवली, कारण ह्या वर्षी कार्यकर्त्यांमध्ये पण काय स्पिरिट आहे हो हो. ते पण बघितलं पाहिजे, त्यांनी पण आपल्याला कळवलं पाहिजे. पण नवीन फळीतली जी युथ पिढी आहे त्यांच्यावर सोपवणं ही गोष्ट. हो, पण तुमचं मार्गदर्शन तर असणारच ना. मार्गदर्शन असणार, त्यांच्याकडनं आयडिया घेणार, हा त्यांच्या आयडियामध्ये काही कमी पडतंय हा हा. तिथं आपण, जिथं कमी तिथं आम्ही. अच्छा. पण आता थोडेच दिवस राहिले, ते एका वेळेला नाही म्हटलं तरी 15-1 दिवस तयारी करावी लागते. हो, मग तुमची अजून कॉन्सेप्ट क्लिअर नाही तर कसं काय मग? जिद्द आहे. अच्छा. होईल जिद्द 15. असली की 2 दिवसात पण होईल. अच्छा. चालेल, आमच्या शुभेच्छाच आहेत. देखाव्याचा मुद्दा संपला की मुद्दा महत्वाचा येतो मिरवणुकीचा. गणपती मिरवणूक विसर्जनाची त्यावेळेस बरेचसे तर्क वितर्क, वादविवाद, राजकीय नेते, प्रशासन यांची वेगवेगळी मतं येत असतात. तर तुमचं वैयक्तिक मत विसर्जन मिरवणुकीचं काय आहे? माझं वैयक्तिक मत आहे की आपला गणेश उत्सव म्हणजे तो आपला सण आहे. बरं. तर तो सण कुठलाही डीजे न लावता, कुणालाही त्रास न होता झाला पाहिजे. त्यासाठी पहिल्या वर्षी आम्ही मुळशीतला जो पारंपरिक खेळ होता म्हणजे ढोल लेझिम पथक, बर. ते आता कुठेतरी गायब होताना दिसतंय. कारण नवीन नवीन पथकं आलीत, नवीन नवीन जी मुलं आहेत ती फुकट वाजवायला जातात. अगदी. आणि त्यांनी जरा एक कन्सेप्ट आणली, ड्रेस वगैरे, त्यात मुली आल्यामुळं त्या पथकांना आकर्षण आलं. हो. त्यामुळं त्या पथकांचे रेट पण आपल्यासारख्या मंडळाला परवडत नाही. पण जुन्या काळात मुळशी तालुक्यामध्ये जी ढोल लेझिम पथक होती ती आपल्या इथं ढोल लेझिम वाजवायचे आणि त्यांच्या मंदिराचा जीर्णोद्धार करायचे. अच्छा. तर ते आता कुठेतरी गायब होताना दिसतंय. बरं. म्हणून आम्ही पहिल्या वर्षी ढोल लेझिम पथकाला, म्हणजे ह्या 15 वर्षात आम्ही 5-6 वर्ष ढोल लेझिम पथक वाजवलं. आणि जसं तुम्हाला सांगितलं की मुलांचं म्हणणं आलं तेव्हा आम्ही 2 वेळा ते पथकं मागवली. मागच्या वेळी आम्ही नवी मुंबईतनं वेगळं पथक मागवलं बर. की जे खरंच वेगळं होतं. हं. मग तिकडच्या बँड टाईप होतं, पण ते प्रमुख आकर्षण ठरलं. तर आमचं असं असतं की आम्ही मिरवणूक, मुद्दा म्हणजे की आम्ही गणपतीचे परमिशनच मागायला जात नाही मिरवणुकीला, कारण आम्ही पारंपरिक पद्धतीने करतोय म्हणलं त्यांनी आम्हाला सहकार्य करणंच भाग आहे. म्हणजे जे पोलीस प्रशासन आहे किंवा काय आहे, जे मंडळ एकदम व्यवस्थित आहे त्यांना परमिशनला आणि परवानगीला त्यांनी त्रास दिलाच नाही पाहिजे, बरोबर. असं आमचं म्हणणं आहे. म्हणून आम्ही परवानगी घेत नाही. आम्ही तिथं बरीच अर्ज करतो, ते आम्हाला स्वतःहून आणून देतात. बरं. आणि आमचे स्वतःचे स्वयंसेवक असतात, त्यामुळं कुठल्याही प्रकारची वाहतुकीला पण अडथळा होत नाही. अच्छा. आम्ही निघताना 4 वाजता निघतो, 7:30 पर्यंत मिरवणूक संपवतो. तुमच्या मंडळातर्फे 12ही महिने उत्सव साजरे होत असतात. जसं आता गणपती उत्सव आहे, दहीहंडी उत्सव आहे, संभाजी महाराजांची जयंती आहे. तर तुम्ही हे सगळे उपक्रम पण राबवता आणि त्यात कसं तुम्ही यशस्वी होता हे थोडक्यात सांगा आम्हाला. मूळतः म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे नसते तर मंदिराला कळस आणि अंगणातली तुळस नसली असती. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज जयंती आम्ही 2 साजरी करतो. एक तारखेप्रमाणे करतो तेव्हा महाप्रसादाचं नियोजन आमची बारकी मुलं करतात. म्हणजे मंडळात 2 भाग आहेत. बरं. एक मोठा वर्ग, म्हणजे तुम्हाला मगाशी सांगितलं हो. 2 फळ्या आहेत, 3 फळ्या आहेत. हो बरोबर. त्यातली एक फळी ती शिवजयंती आम्ही नाचून नाही तर वाचून, म्हणजे शिवजयंतीला जे डीजे लागतात बरोबर त्याच्या आम्ही कट्टर विरोधात आहोत. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे शी म्हणजे शिका, वा म्हणजे वाचा, जी म्हणजे जिंका. क्या बात. शिकलं पाहिजे, वाचलं पाहिजे, जिंकलं पाहिजे. म्हणजे त्यामुळं आम्ही आपल्या भागातील म्हणजे चौधरी शाळेपासून तर गरवारे शाळेपर्यंत प्रत्येक शाळेमध्ये शिवचरित्र आम्ही दरवर्षी भेट देतो. छान. तसेच आपले जे प्रशासन अधिकारी म्हणजे वरिष्ठ PI, DCP ह्यांना पण देतो, कारण ह्यांच्या बदल्या होतात. ते उद्या तिकडे शिवजयंतीला सांगतील की बाबा कर्वेनगरमध्ये
असं असं मंडळ होतं की तिथं हे असा उपक्रम राबवता, म्हणजे हा उपक्रम महाराष्ट्रात पोहोचल. अगदी बरोबर. त्यामुळे आम्ही प्रशासकीय अधिकाऱ्यांना पण ते पुस्तक देतो दरवर्षी. आणि हा उपक्रम आमचा गेली 6-7 वर्ष चालू आहे. आणि तुम्ही म्हणलं वर्षभर उपक्रमाचं, तर प्रत्येक कार्यक्रम हे वाटून दिलेले आहेत. बर. म्हणजे दहीहंडी सेकंड फळी करल, म्हणजे दुसरी फळी. बर. गणपती मोठी फळी करल, गणेश जन्म करतील. त्यानंतर महिलांना दिले हळदी कुंकू समारंभ. अरे वा. त्यानंतर भोंडला, दीपोत्सव. म्हणजे प्रत्येक कार्यक्रमाचं नियोजन असं ठरलेलं असतं आणि प्रत्येकाच्या अंगावरती एक जबाबदारी दिलेली असते की बाबा हा कार्यक्रम तू लीड करायचा आहे. म्हणजे छत्रपती संभाजी महाराज जयंती जर केदार महाराजांनी करत असतील आयोजक, तर त्यांच्या संघ उत्सव प्रमुख आणि अध्यक्ष हे 2 पदं पण दिले असतात की प्रत्येकाला काही ना काय पुढं ना पुढं हे मिळावं. बरोबर. तुम्हाला प्रसिद्धी मिळावी. त्यामुळे आम्ही दरवर्षी 2 मुलांना प्रसिद्धी देण्याचं काम करतो आणि त्यांना जबाबदारी दिल्यामुळे ते लिलया पेर पाडतात. म्हणून संभाजी महाराज जयंतीचा एक विशेष सांगायचं म्हणलं तर आम्ही वक्तृत्व स्पर्धा पूर्ण महाराष्ट्रात घेतो ऑनलाईन, आणि त्याची जी फायनल असती त्या फायनलला आम्ही त्या स्पर्धकांना येण्या जाण्याचा खर्च देऊन इथं फायनल घेतो, जेणेकरून म्हणजे आता वेंगुर्ला सिंधुदुर्ग गावे हे आम्हाला माहित नव्हतं, पण त्यांना आम्हाला स्पर्धक आलता. कोल्हापूर मधनं आला, सांगलीमधनं आला, साताऱ्यामधनं आला, सोलापूर, धाराशिव, संभाजीनगर. आता ह्या वर्षी संभाजीनगरच्या मुलाला बक्षीस मिळाले पहिलं. क्या बात. तर तिथल्या मुलांना पुण्यात हक्काचं व्यासपीठ मिळावं. जे पुण्यात पिकतं ते दुनियात विकतं. त्यामुळे आम्ही त्यांना तो स्टेज निर्माण करून देतो आपल्या संभाजी महाराज जयंतीनिमित्त. त्यानंतर चित्रकला स्पर्धा आपल्या भागात, म्हणजे आपल्या भागातली मुलं एवढं भारी संभाजी महाराजांचे चित्र काढतात, म्हणजे त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आम्ही संभाजी महाराज जयंतीला विविध स्पर्धांचं आयोजन करतो. व्याख्यान असतं आणि आपले राजे जन्माला आलेत, आपण आपल्या बर्थडेला लोकांना चहा नाश्ता जेवण चालू शकतो. तर मग आपला राजा जन्माला आलाय तर त्यांच्या महाप्रसादाचं नियोजन व्हायला हवं. अगदी खरं. त्यामुळं आम्ही करतो. गेली 14 वर्ष तुम्ही हे मंडळ चालवता, तर हे मंडळ चालवताना तुम्हाला काही त्रास किंवा राजकीय सपोर्ट किंवा राजकीय काय आढाव असं नाही म्हणता, राजकीय काही दबाव तुम्हाला फेस करावा लागला का? राजकीय दबाव असं म्हणता येणार नाही, कारण कोणी कुठलं आतापर्यंत हे करायचं म्हणजे दबाव टाकण्याचा प्रयत्न केला नाही. राहिलं इलेक्शनच्या वेळेस येतात, मदत मागतात, पण आम्ही सांगतो की आम्ही कुठल्या पक्षाशी बांधील नाहीये. बरोबर. प्रत्येकाचे विचार वेगळे आहेत. तुम्हाला ऍज अ कार्यकर्ता म्हणून तुमचं काम केलं तर त्याचं ते अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. मंडळ म्हणून कोण पुढे काम करणार नाही, मंडळाचा जाहीर सपोर्ट तुम्हाला राहणार नाही. केदार मारणे जरी असेल तर केदार मारणे वैयक्तिक असेल, आणि तसं सपोर्ट मध्ये म्हणलं तर गणपतीपुरत्याच आम्ही आमची मित्र म्हणजे मुलं गणपती किंवा दहीहंडी ह्याचीच वर्गणी आम्ही स्वीकारतो, ती पण स्वतःहून आली तर. बरोबर. आणि असं कुठल्या राजकीय माणसाकडे आम्ही हक्काने म्हणतच नाही की आम्हाला एवढी मदत करा किंवा आमचं काम करा, त्यामुळं त्यांना बांधील राहिला आणि त्यांचा दबाव सहन करायला. मग तुमचे जे 12 महिने उपक्रम चालतात, मग त्यासाठी तुम्ही आर्थिक नियोजन कसं करता? शेवटी बाप्पाची सेवा करतोय, बाप्पा बळ देतो आणि बाप्पाच नियोजन करून घेतो. विषय असा आहे की आमच्या मंडळात 12 महिन्यामध्ये एकदा साऊंड लागतो, तो म्हणजे दहीहंडीला. ओके. तर तेच बजेट आमचं जरा भरपूर मोठं असतं. तर तेव्हा आमचे कार्यकर्ते स्वतः वैयक्तिक पैसे काढतात आणि राजकीय काही मदत होती त्यांना आणि काही वर्गणी गोळा करतात ते. आणि गणपतीला आमच्याकडे स्वयं म्हणजे आमच्या वर्षाचे 12 कार्यक्रम बघून वर्गणी येते. आणि आमचं म्हणणं आहे की आम्ही जर लोकांना 12 महिने एवढं चांगलं देतोय तर आमच्या कार्यक्रमाचा विचार करून लोकांनी आम्हाला वर्गणी दिली पाहिजे. बरोबर. तर छत्रपती संभाजी महाराज जयंतीला 1-2 व्यावसायिक आम्हाला स्वतःहून वर्गणी देतात आणि बाकीचे राहिलेले आमच्या मंडळातले जे सक्षम कार्यकर्ते आहेत, आणि मी स्वतः माझा मोठा वाटा असतो आणि त्यांचा कार्यकर्त्याचा. आणि राहिला प्रश्न तर मागच्या वर्षीच्या म्हणजे 2025च्या संभाजी महाराज जयंतीला मला उत्स्फूर्तपणे जे प्रेक्षक आहेत आपले त्याच्यातनं 10,000 रुपये वर्गणी आली स्वतःहून. म्हणजे मागायला लागले नाही, ही आमच्या मंडळाला मिळालेली कौतुकाची आमची शाबासकीची थाप आहे. बरोबर. आणि आमचं पहिलंच ठरलंय की आपण मंडळ स्थापन करतोय, आपल्याला मंडळ स्थापन करायला हे कोणी सांगितलं नाही किंवा ती समाजाने येऊन आपल्याला सांगितलं नाही की तुम्ही मंडळ स्थापन करा. तर आपल्याला काहीतरी वाटलं आपण काहीतरी समाजासाठी करू शकतो म्हणून आम्ही एकत्र आलो. बरोबर. तर आम्ही पहिल्या वर्षी जेव्हा मंडळ स्थापन केलं तेव्हा आम्ही 1,500 रुपये प्रत्येकी काढले होते
जेव्हा बाकीच्या मंडळांमध्ये 500-100 रुपये प्रत्येकी वर्गणी होती, तेव्हा आमच्या मंडळात 1,500 वर्गणी होती. आणि वर्गणीचा विषय असा माझं म्हणणं आहे की व्यापारी ह्यांनी वर्गणी स्वतः कामं बघून द्यावी, बरोबर. की जे मंडळ काम करतंय त्याला पैसे मागायची वेळ आली नाही पाहिजे. अगदी खरं. की तुमच्यापर्यंत काहीतरी पोहोचतंय ना, काहीतरी करतात ना, मग त्यांना दिली पाहिजे. तर ह्या वर्षी आमच्या मंडळाच्या दहीहंडीच्या मुलांचं आवर्जून सांगितलं पाहिजे की त्यांनी 15,000 रुपये पर हेड वर्गणी काढली, क्या बात. कारण त्यांचं बजेट मोठे म्हणून. बरोबर. म्हणजे त्यात माझी पण वर्गणी नाहीये, बरोबर. पण ज्यांना दहीहंडी उत्सवाला नाचायचंय त्यांनी काढली. बरोबर. आता वर्गणीचा विषय निघालाच आहे, हम्म, तर गणपती वर्गणी ज्यावेळेस आपण मागायला जातो मंडळाचे कार्यकर्ते मिळून, हम्म. तर तुम्हाला आलेले चांगले वाईट अनुभव काय? किंवा आजकाल बरेच जण आरोप करतात की वर्गणी घेतात आणि तुम्ही मंडळाच्या मागे जाऊन दारू पित बसतात. हम्म. मग हे जे आरोप लागतात, मग त्यावेळेस तुमची प्रतिक्रिया काय असते? कसं आहे, ज्यांना वर्गणी द्यायची नसती ते असे बेछूट आरोप करत बसतात. त्यांनी कुठल्या तरी पिक्चरमध्ये किंवा कुठल्या तरी सीनमध्ये बघितलेलं असतं, हाताची 5 बोटं सारखी नसतात. बरोबर. पण माझ्या मंडळातला विषय झाला तर माझ्या मंडळात 90% कार्यकर्ते हे निर्व्यसनी आहेत. म्हणजे तुम्ही कधी आमच्या चौकात बघितलं, कधी आला एनी टाईम, तरी तुम्हाला कधीही माझ्या इथं व्यसनी मुलं सापडणार नाही. किंवा तुम्ही आत्तापर्यंत चौकीला कधी विचारलं, काय विचारलं, तर मंडळामध्ये निर्व्यसनी माणसं आहेत. आणि वर्गणीचा अनुभव म्हणजे असा की जेव्हा नवीन नवीन वर्गणी म्हणजे मंडळ स्थापन केलं तेव्हा नवीन मुलं होती. मी जरा समाजामध्ये वावरलेलो होतो म्हणून आम्ही वर्गणीला जायचो. बरोबर. तेव्हा आम्ही हक्काने वर्गणी घ्यायचो. बरोबर. की म्हणायचो बाबा पहिलं वर्ष आहे, आत्ता द्या, नक्की काहीतरी चांगलं करणार आहे. बरोबर. फक्त गणपती नाही तर नक्की काहीतरी चांगलं करणार आहे. त्याच्यावरती जे संबंध असणारे व्यापाऱ्यांसंग फक्त जे काही व्यापारी 11 रुपये 21 रुपये असे द्यायचे, त्यांची हक्काने जरा उच्च आवाजात पण म्हणलं की तुमची वर्गणी आम्हाला नको, वाटलं तर माझ्याकडचे 50 रुपये तुम्हाला देतो, असं झालेलं आहे. पण माझं काय म्हणणं आहे की तुम्हाला दिसतंय की आमचा प्रसाद तुमच्यापर्यंत पोहोचतोय. बरोबर. म्हणलं तुम्ही तो प्रसाद पोहोचतोय हे तरी जरासं गांभीर्य ठेवून, बाबा हे मंडळ काहीतरी करतंय, यांचे कार्यक्रम अहवालामध्ये दिसतात आहे, बरोबर, तर यांना आपण स्वतःहून सपोर्ट करूया. आम्हाला मान्य आहे की व्यापाऱ्यांना खूप मंडळ असतात, पोलिसांना मान्य आहे की पोलिसांना प्रॉब्लेम असतात, पण तुम्ही आमचा कार्यकर्ता म्हणून पण कधीतरी बघा ना फोकस, की कार्यकर्ता म्हणून बघा की हे काय काय करत असतील, कुठं कुठं करत असतील. आणि जर सामान्य कुटुंबातून आलेली व्यक्ती स्लम एरियात मंडळ करून जर ते तुम्हाला काहीतरी वेगळा उपदेश देत असेल, हे म्हणजे हे करत असेल, तर त्याला तुम्ही सपोर्ट केला पाहिजे स्वतःहून, असं आमचं म्हणणं आहे. म्हणजे दादागिरीने जबरदस्तीने वर्गणी मागणं हे तुम्ही याच्या विरोधातच आहात? हो. त्याच्यामध्ये कसं आहे माहितीये का, दादागिरीने वर्गणी मागणं, हो, कार्यकर्ते आता तुम्हाला मग अशी सांगितले की 5 बोटं हाताची सारखी नसतात. माझ्या मंडळात पण दादागिरी करणारा असेल, बरोबर, कारण ती तळमळ आहे. हो हो, की आपण एवढं मोठं बजेट करतोय, तर आपण ज्या भागात वावरतोय, ज्या भागात आपण व्यापाऱ्यांना सपोर्ट करतोय किंवा व्यापाऱ्याकडे आपण गिराईक म्हणून जातोय, तर ते व्यापाऱ्यांनी पण आपल्याला हक्काने तेवढं उभं केलं पाहिजे. बरोबर. आता कोथरूडला माझे मित्र आहेत, त्यांची व्यापारी संघटना आहे, हो, तर तिथली व्यापारी संघटना त्या तिथल्या सर्व मंडळांना बोलवते आणि एक विशिष्ट अमाऊंट देते. तर माझं म्हणणं आहे, जर कर्वेनगरमध्ये पण व्यापारी संघटना आहेत, हो आहे, तर त्या व्यापारी संघटनेने आमच्या संघ बसावं, जी मोठी मंडळ आहे त्यांच्या संघ बसावं. आम्ही तुमच्या दुकानात येणार नाही, तुमच्या दुकानात गर्दी झाल्यामुळे तुमच्या इथं कस्टमरला त्रास होणार नाही, तर माझं म्हणणं आहे की तुम्ही आमच्या संघ बसावं. हो, 30% आमच्या कार्यकर्त्यांची वर्गणी, 30% राजकीय नेत्यांची वर्गणी आणि 30% व्यापाऱ्यांची वर्गणी किंवा 40% व्यापाऱ्यांची वर्गणी, असं जर नियोजन केलं तर सर्व मंडळ पण खुश, राजकीय नेते पण खुश, तुमचा व्यापारी पण खुश. अगदी खरं, असं माझं म्हणणं आहे. हा नक्कीच एक चांगला संदेश आहे सगळ्या व्यापाऱ्यांसाठी पण. एक गाव एक गणपती ही संकल्पना जी मध्यंतरी आली होती, त्याबद्दल तुम्ही त्याच्या सपोर्टमध्ये आहात की तुमचा काही वेगळा विचार आहे त्याबद्दल? मतप्रवाह वेगळे आहेत, बरोबर, सगळ्यांचे विचार वेगळे आहेत. जरी मी ती संकल्पना घेतली, मला ते पटतंय, पण सेंटर कुठला, चौक कुठला, माझ्या जवळ आहे का, माया लांब आहे का, मिरवणुकी सुरुवात कुठून, कर्वेनगर मोठे, बरोबर, क्षेत्रफळ मोठे, हो, तुम्ही शाहू कॉलनीत बसवणार, होम कॉलनीत बसवणार, भैरवनाथ मंदिरात बसवणार,
का खाली शनी मंदिरात बसवणार, तो मूळ मुद्दा आहे बरोबर. की गणपती बसवायचा कुठं. एक गाव एक गणपती आवडेल, पण आता शक्य नाहीये. अच्छा. आपल्या मंडळातर्फे काही सामाजिक उपक्रम जसे गरजू महिलांसाठी तुम्ही म्हटले की साफसफाई कर्मचारी आहे त्यांच्यासाठी असे काही उपक्रम तुम्ही राबवतात किंवा भविष्यात असे काही उपक्रम राबवणार आहात का? आम्ही म्हणजे महिला दिनानिमित्त तुम्ही जसं म्हणला साफसफाई कामगार, त्या महिलांना आम्ही साडीचोळीचा मान दिलाय. बर. म्हणजे त्यांच्यासाठी आम्ही साडी वाटप केलेलं आहे. त्यानंतर आमच्या इथे वृक्षारोपण केलेलं आहे. जी रक्तदान असतं ते रक्तदानाची आम्ही केलेलं आहे. शिबिरं केलीत, रक्तदानाची आयोजित, आरोग्य शिबिरं आयोजित केलेली आहेत. त्यानंतर समाजासाठी काहीतरी करावं म्हणून आमचं मंडळ सदैव कार्यरत असतं. कोरोनामध्ये आम्ही रुग्णांची सेवा केली आहे. रुग्णांना 2 व्हीलरवर नेऊन पण आम्ही ऍडमिट केलेलं आहे. बर. ते आरोग्य अधिकारी सांगतील. तसेच सर्वांनी किट वाटले. पण आमच्या मंडळाच्या ऐपतीप्रमाणे किट वाटप झाले, पण आमच्या मंडळाच्या वतीने आम्ही काय 10, 15, 20 लोकांना सिलेंडर दिलेले आहेत. बर. की तेव्हा हे आलं आमच्याकडं, किट आले, धान्य आलं, सगळं आलं. पण काही जण आले म्हणले, भाऊ ते खिचडी कुठं मिळते? तर आम्ही ती खिचडी का पाहिजे असं विचारलं, तर ते म्हणले सगळं आहे पण सिलेंडरला पैसे नाही. तेव्हा सिलेंडर 750 रुपयाला होता. आम्ही तेव्हा आमच्या वतीने 10 ते 15 जणांना कुठेही जाहिरात न करता, म्हणजे कुणाचं हे माप निघलं नाही पाहिजे, त्यामुळे त्यांना आम्ही सिलेंडर दिले. तसेच आमच्या एका मित्राच्या वतीने कांदे आले होते वाटायला आमच्याकडे, ते आम्ही घरोघरी व्यवस्थित नेऊन वाटप केलेलं आहे. आणि अजून उपक्रम म्हणजे तुम्हाला माहिती असेल, कोल्हापूरमध्ये पूर आला तेव्हा आम्ही मिरवणूक कॅन्सल केली. कोल्हापूर मधल्या शाळांना जाऊन तिथल्या शालेय विद्यार्थ्यांना साहित्य शाळेचं लागणारं, त्यानंतर डबे, टिफिन वगैरे त्याच्या सकट आम्ही सगळं वाटप केलं. म्हणजे आजही त्या शाळा आमच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत. त्यानंतर भूकंपग्रस्तांना मदत केलेली आहे. त्यानंतर केरळला मदत केलेली आहे. आणि तुम्हाला म्हणजे मोठं पण सांगत नाही, पण कर्वेनगरमध्ये ह्या 15 वर्षात सगळ्यात जास्त उपक्रमांची आणि सामाजिक कार्याची दखल घेणारं मंडळ आणि सगळ्यात जास्त पेपरमध्ये येणारं नाव मंडळाचं ते मोरे मित्र मंडळ असेल, हा मी दावा करतो. क्या बात. गेली 3-4 वर्षापासून आपले जे सामाजिक उत्सव किंवा सांस्कृतिक उत्सव, गणपती उत्सव झाला, महाराजांची जयंती झाली, दहीहंडी झाली, यावेळेसच प्रशासन किंवा राजकीय नेते काही बंधनं आणतात. डीजे नको, 10 नंतर आवाज नको. मग आपले सण आपण साजरे करायचे कधी? हा प्रश्न कधी तुमच्या मनात आला का? प्रश्न मनात पण आला, वेळेप्रसंगी चीड पण आली. तर माझं म्हणणं आहे की सरकारने रात्रभरच गणेश उत्सवाला परवानगी द्यावी. कारण की असं आहे की इथला सगळा कामगार आहे, तो कामगार 9 ते 6 काम करणार, तो 10 दिवस सुट्ट्या मारू शकत नाही. अगदी बरोबर. तो 9 ते 6 काम करणार, 7 काम करणार, तिथनं येणार, फ्रेश होणार आणि मग बाहेर पडणार. 2 तासात नाही होत. आणि जर तुम्ही, आम्ही, आपली पिढी, आपण वडिलांच्या खांद्यावरती बसून गणपतीचे डेकोरेशन बघितलेले आहेत. अगदी बरोबर. आता ते कुठेतरी हरवतंय का, तर 2 तास नाही पुरत. तर सरकारने पहिल्यासारखे रात्रभर पाठेपर्यंत देखावे ठेवावे, कुठली बंधनं आणू नये, कारण 10 दिवस असतात. आणि गणेश उत्सव हा असा उत्सव आहे की त्याच्यात कुठली जात धर्म काही नसतो, सर्व प्रकारची माणसं असतात, त्यात सहभागी होतात. बरोबर. आणि आता तुम्ही मागच्या वर्षीचे जर बघितलं, शिवतांडव, शिव म्हणजे शंकराचं लग्न, त्यानंतर आपला अमृतसरचा महल, वृंदावन, किती छान छान डेकोरेशन होते. बरोबर. किती लोकांनी गर्दी केली होती, लाईन लागल्या होत्या. अगदी बरोबर. मग तुम्ही द्या ना परवानगी 10 दिवस, काय फरक पडतोय? खरंय, फरक नाही पडला पाहिजे काय? पण ही बंधनं आणण्याच्या मागचं कारण काय असू शकतं, तुम्हाला काय वाटतं? आता ते सांगतात बंधनं, कायदा सुव्यवस्था वगैरे. मी म्हणतो आमच्या उपनगरात नका देऊ, उपनगरात 2च दिवस द्या, आमच्या स्वतःसाठी 2च दिवस द्या. पण आमच्या उपनगरातली जी लोक खाली जाणार आहेत त्यांच्यासाठी द्या ना 12 दिवस तुम्ही. आम्ही मंडळासाठी नाही मागणी करत, आम्ही नागरिकांसाठी मागणी करतोय की तुम्ही बंधनं ठेवू नका. आणि सामाजिक म्हणजे तुम्हाला एक सांगू का, कुणाच्या घरात जर कधी मयत झाली तर सगळ्यात पहिला मयतचा सगळं करणारा, जाऊन पास आणणारा हा मंडळाचा कार्यकर्ता असतो. बरोबर. म्हणजे कुठली आपत्ती आली तर पोलिसांच्या आणि प्रशासनाच्या आधी कोण येतं?
कार्यकर्ता येतो. अगदी खरं. मग पोलिसांनी आणि प्रशासनाने ते लक्षात ठेवावं ना, की हे आपल्या खांद्याला खांदा लागून येतात, आपलं काम करतात. मग ह्यांना आपण सपोर्ट केला पाहिजे. आणि दुसरा विषय, जे राजकीय नेते म्हणला तुम्ही, कार्यकर्ते, ते मंडळातनंच आलेत ना. हो, आमदार, खासदार, नगरसेवक हा मंडळातनंच घडतो. खरंय. काही ठोरले ठेवले की ते वंश परंपरेने येतात. पण आपल्या पुण्यातल्या 170 नगरसेवकांमध्ये 5 नेत्याची मुलं असतील, पण 160 नगरसेवक तर मंडळातनंच आलेत ना. अगदी बरोबर. हा विचार त्यांनी पण करावा आणि त्यांनी पण प्रशासनासमोर मांडावं. गेली 14 वर्षापासून मंडळामार्फत तुम्ही सामाजिक उपक्रम करतात किंवा तुम्ही आपल्या प्रभागाचा विकास व्हावा यासाठी तुम्ही तळमळीत असता. तर तुम्हाला असं कधी वाटलं नाही का की मी जर इलेक्शन लढवलं, निवडणूक लढवली, निवडून आलो, तर आत्ता जे काम करतोय याच्यापेक्षा 100 पटीने मी जास्त काम करू शकतो? असं वाटलं, मनात पण आलं आणि आता आम्ही काम करतोयच आहे प्रभागाचं विकासाच्या दृष्टीने. तर आता विषय काय झालाय, नळ गटार रस्ता म्हणजे नगरसेवक, नळ गटार रस्ता. बरोबर. मग ती नळाची समस्या झालेली आहे, गटाराच्या थोड्याफार समस्या आहेत आणि रस्ते तर आहेच. बरोबर. आता सगळ्यात मोठा प्रश्न आहे कचरा. त्या कचऱ्यापासून आपल्याला काय करता येईल हा मुद्दा आहे. दुसरा विषय, आपल्या इथल्या पुढच्या पिढीला आपण छत्रपती संभाजी महाराज, शिवाजी महाराज यांच्या विचाराची पिढी घडवता येईल का, त्यांच्या शिक्षणासाठी काय करता येईल का, त्यांच्या खेळासाठी. म्हणजे आज करीमनगरला कधी ऑलिम्पिक मेडल मिळेल का? करीमनगर मधला माणूस ऑलिम्पिकचं मेडल आणू शकतो का? आपण एखादी क्रीडा शाळा काढू शकतो का महानगरपालिकेतर्फे? किंवा आता आपल्या इथं मंत्री आहेत, शिक्षण मंत्रीचे, तर आपण आपल्या कोथरूडसाठी, करीमनगर भागासाठी, की पुढचे ऑलिम्पिक प्लेअर घडवण्यासाठी आपण काय करू शकतो? हा मनात प्रश्न येतो, मनात प्रश्न आहे, करण्याची उमेद आहे. पण राजकीय पक्षाच्या तिकिटाशिवाय माणूस निवडून येऊ शकत नाही. आणि पहिला वॉर्ड पद्धत असली असती तर आमच्यासारख्या मंडळाचा एखादा कार्यकर्ता 100% नगरसेवक होईल. म्हणजे एक नाही तर 50-60 नगरसेवक होतील वॉर्ड पद्धत असेल तर. पण एवढा मोठा प्रभाग आहे आणि त्या प्रभागामध्ये जर मंडळाचा कार्यकर्त्याला उभं राहायचं म्हणलं तर त्याकडे तेवढं आर्थिक बळ नाहीये. खरं. आणि पूर्वीच्या काळात कशा वर्गण्या काढून लोक उभी करायची, पण तेव्हा वॉर्ड छोटे होते, माणसं कमी होती, लोकसंख्या कमी होती. आमच्याकडे विजन आहे, आम्हाला जर संधी दिली तर 100% आम्ही काहीतरी वेगळं करून दाखवू, की जेणेकरून पुढची पिढी घडली पाहिजे. शिक्षणावरती भर देऊ आम्ही, की पुढची पिढी. आता जसं तुम्ही मगाशी आपण म्हणलं की आम्ही मोबाईल बसणं, लहान मुलं लांब राहावी म्हणून आम्ही वाचन संस्कृती टिकावी म्हणून आम्ही देखावा केला होता. बरोबर. तर आम्ही इथलं शिक्षण पद्धती कशी सुधारेल त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करू. आता आपण पुण्याचा एवढा मोठा विस्तार होतोय, बघतोय, भरपूर प्रश्न आहेत की ते आमच्याकडे आहेत, आम्ही सांगू शकतो, पण ते पुढे मांडले पण गेले पाहिजे. आपण नुसतं पत्रव्यवहार करू शकतो, त्या पलीकडे काय करू शकत नाही. टिळकांनी ज्या वेळेस गणेश उत्सवाची स्थापना केली किंवा ही नवीन कॉन्सेप्ट आली त्यावेळेस त्याचा मेन पाया होता सामाजिक एकोपा, सर्वांनी एकत्र यावं आणि उत्सव साजरे करावे, सगळे राग द्वेष विसरून. तर ती कल्पना आजही चालू आहे तुम्हाला वाटतं का? आधुनिकीकरणामुळे ह्या उत्सवाचं स्वरूप बदललेलं आहे? तुमचं म्हणणं कसं? विषय असा आहे की टिळकांनी ज्या काळात गणेश उत्सव साजरा केला त्या काळात कुठल्या सभेला परवानगी मिळत नव्हती इंग्रजांकडनं, तर ते धर्माला विरोध करत नव्हते. त्यामुळं धार्मिक उत्सवासाठी सगळे एकत्र येतील आणि त्यातनं आपल्याला काहीतरी संदेश देता येईल, त्यामुळं टिळकांनी एकत्र येण्यासाठी हा उत्सव केला होता. पण विषय असा झालाय की आता कॉम्पिटिशन झालेत, बऱ्यापैकी मंडळ फक्त 5 ते 10 मंडळ. मग करीमनगरमध्ये जर 3 ते 4 मंडळ सोडले ना की ते समाजासाठी काहीतरी करतात, एकत्र येतात, तेवढंच सोडलं तर. पण आज तुम्ही जर मावळे चौकात आला शेवटच्या दिवशी, 10व्या दिवशी, मी 2 वर्ष पोलिसांना पण म्हटलं की तुमचे 2 पोलीस राहू द्या. का तर इकडनं एक मंडळ येतं, ह्या रोडवरतून एक मंडळ येतं, ह्या रोडवरतून मंडळ येतं आणि प्रत्येक जण तिथं समोरासमोर साऊंड आणतो. पण ते साऊंड आणतात, तुम्ही कॉम्पिटिशन करा, वाद नाही, पण तुमच्या मागं बाप्पा आहे हे विसरू नका. तुमच्या समोर महिला आहेत, ही कुणाची तरी आई आहे, कुणाची तरी बहीण आहे, कुणाची तरी बायको आहे, त्याच्या समोर तुम्ही जे हातवारे करता, मग ते टिळकांनी कशासाठी गणपती केला होता हे तुम्ही विसरता का? बरं, ज्या गणपतीला आपण 10 दिवस पुजतोय त्यासमोर तुम्ही अश्लील नाच करता, डान्स करता. नाचा ना, साऊंड आहे, साऊंड लावतोय, प्रत्येकाला आहे,
तुम्ही त्या दिवशीचा उत्सवाप्रमाणे उत्सव करा. एन्जॉयमेंट नको. आता काय झालंय, शिवजयंतीला एन्जॉय पाहिजे, अण्णाभाऊ साठे जयंतीला एन्जॉय पाहिजे, आंबेडकर जयंतीला एन्जॉय पाहिजे, संभाजी महाराज जयंतीला एन्जॉय पाहिजे म्हणून तुम्ही साऊंड लावता. त्या नवरात्रीमध्ये 9 दिवस साऊंड काय गरज आहे? नवरात्री दिवस 9 दिवस देवीची उपासना करायची असती, खरंय. नवरात्र जागरण करायचं असतं. ते तुम्ही विसरला. बोंडल्याच्या दिवशी नाचा ना तुम्ही. जुन्या काळात बायकांचे बोंडले हो व्हायचे, हो होऊ द्या ना महिलांसाठी, नारी शक्तीचं जागरण होऊ द्या. बरोबर. पण विषय असा आहे की तुम्ही मावळी चौक बघा, खाली शहीद चौक बघा, तिथे एकमेकांसमोर येऊन साऊंड, आणि प्रत्येकाच्या चौकात जाऊन आ देखे जरा गाणं म्हणजे काय, बरोबर. आ देखे जरा किसमे कितना दम हे गाणं लावतात. चुकीचं आहे. हे चुकीची गाणी आहेत. ऍक्च्युली तुमचा गणपती कसा राजासारखा गेला पाहिजे. अगदी म्हणजे करवीनगर मी 3-4 मंडळ आहेत, ती 10व्या दिवशी त्यांची मिरवणूक खरं बघण्यासारखी असते. पण काय बाकीची 80% मंडळ एकमेकांसमोर साऊंड लावण्यातच त्यांना मजा आहे. अहो तुम्ही जे साऊंड लावताय त्यांनी स्वतःच्या कानात पण बधीर होता ना, स्वतःचे कान हो पण. हो अगदी. मग तुम्ही तो बरं, हा उत्सव उरकून ते लक्ष्मी रोडला नाचायला जातात परत. बरोबर. हा जो उत्सव म्हणजे तुम्ही कॉम्पिटिशन साठी नका करू, असं माझं म्हणणं आहे की बरोबर. कॉम्पिटिशन नको, उत्सव म्हणून साजरा झाला पाहिजे आणि सगळ्यांनी मिळून केलं पाहिजे. आता मी 7व्या दिवशी आहे ना, तर मी दुसऱ्या दिवशी 10व्या दिवशी मी दुसऱ्यांच्या उत्सवामध्ये सहभागी झाला पाहिजे. येस येस करेक्ट. किंवा पहिल्या दिवशी ज्यांचं 10व्या दिवशी त्यांनी पहिल्या दिवशी माझ्याकडे आलं पाहिजे, 7व्या दिवशी आलं. मंडळांचा सलोखा झाला पाहिजे एकमेकांसंग, की कॉम्पिटिशन नको, खुन्नस नको. हो खुन्नस नको. बरोबर. आजकालच्या युवा पिढीला तुम्ही काय संदेश द्याल? आजकालचा युग भरकटलेला गेलेला आहे. म्हणजे तुम्ही जर बघितलं तर गेली 3 महिने 4 महिने, आता कालच नारायणपेठमध्ये झालेला हल्ला, किंवा मध्ये तरुणीवरच्या मागं कोयता घेऊन लागलेला माणूस, किंवा आताचं धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न, आणि झेंडे वाटले गेलेत. म्हणजे भगवा मराठ्यांचा, पिवळा धनगरांचा, अण्णाभाऊ साठेंचा, निळा, हे झेंडे वाटले गेलेत. अहो आपला समाज एकत्र होता. बरोबर. तर कुठल्याही बातम्यांना बघून आपल्या तेढ निर्माण करू नये. आपण सगळे एकत्र आहोत. आपल्याला गरज लागली की आपल्याला सगळे चालतात. मग आपण कुणाची बातमी बघून, कुठला नेता काय बोलतोय, कुठला जातीचा नेता काय बोलतोय, हे बघून आपण आपलं का विसरतोय? तर आपण सगळ्यांनी एकत्र राहिलं पाहिजे. कारण की तुम्ही जर बघितलं, टीव्ही ऑन केला तर गेले 5-6 चेहरे दिसतात, बाकी काही दिसत नाही. बरोबर. कधी बातमीला कधीतरी दिसलं पाहिजे की बाबा आपल्या देशात हा शोध लागला वैज्ञानिक, आपल्या देशातली पिढी हे करतेय ते करते. तुम्ही राजकारण, हाणामाऱ्या आणि जाती धर्म, हा ह्याला तो बोलला, तो त्याला तो बोलला, हे नकोय. त्यामुळं खरं. आपल्या तरुण पिढीने हे नाही केलं पाहिजे. आपल्या तरुण पिढीला सगळ्यात मोठा सल्ला आहे की वाचाल तर टिकाल. तुम्ही मोबाईल कमीत कमी 8 तास तरी वापरू नका. त्यामध्ये तुम्ही 1 तास वाचन करा, रात्री झोपताना वाचन करा. छत्रपती संभाजी महाराजांचं पुस्तक आहे, छावा आहे, छत्रपती संभाजी महाराज आहे. छत्रपती संभाजी महाराजांचा उल्लेख असा केला की त्यांना एवढे प्रॉब्लेम होते लहानपणापासनं, एवढे प्रॉब्लेम होते, एवढ्या अडचणी आल्या, त्याच्यावर मात केलं. ज्या माणसाने, जे 9 वर्षाचा मुलगा आता कुठे जात नाही, ते दिल्लीतनं एकटे आले. ते बघा, त्यांनी मरताना जी मरणाची झुंज दिली ती का दिली? त्यानंतर त्यांना भाषा किती होत्या, त्यांचं साहित्यावरती ज्ञान किती होतं. तर तुम्ही छत्रपती संभाजी महाराज वाचा. त्यानंतर शिवाजी महाराजांची पुस्तकं आहेत आपल्याकडं. छत्रपती शिवाजी महाराज किर्लोस्करांचं, श्रीमान योगी आहेत. त्यानंतर आत्ताच एक नवीन पुस्तक आलं, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहासाच्या व्यतिरिक्त पुस्तक आहे की त्यांची मॅनेजमेंट काय होती, त्यांचे कलागुण काय होते. अशी छत्रपती शिवाजी महाराजांची पुस्तकं आहेत. ती पुस्तकं वाचली तर कधीही आपला तरुण हारणार नाही, आत्महत्या करणार नाही. म्हणून माझा पहिला सल्ला आहे की तुम्ही वाचा. काही झालं तर तुम्ही मारामारीला येत आहे. अहो ज्या शिवाजी महाराजांना आग्र्यामध्ये जेव्हा कैद झाली, त्या शिवाजी महाराजांचे किल्ले गेले होते सगळे. आपण जो तह केलता, त्या तहात शिवाजी महाराजांचे एवढे वर्ष वाया गेले. त्यातनं शिवाजी महाराज इकडे सुखरूप निष्ठून आले. आणि त्याच्यानंतरनं शिवाजी महाराजांनी जी क्रोध घेतली ती बघा ना. बरोबर. शिवाजी महाराजांचा इतिहासात आपल्याला लढण्याचं बळ आहे, सहनशक्ती आहे. ती सहनशक्ती दिसत नाही आज. शून्यातनं स्वराज्य की निर्माण केलं. समोरच्यातनं कुणी काय केलं की लगेच जाऊन त्याला हाना मारा, हे चुकीचं आहे ना. बरोबर.
आपण समोरासमोर तोंड पाडणारे वैचारिक वाद असावे. वैचारिक वाद करा ना तुम्ही. बरोबर. आणि जे मंडळ आता येतात ते नवीन, म्हणजे तुम्हाला सांगतो भाऊ की आता दहीहंड्यासाठी जी मंडळ म्हणजे एन्जॉयमेंटसाठी मंडळ तुम्ही स्थापन करताय. हम्म. तुम्ही फक्त एका चौकातनं 5-5, 6-6 मंडळांचे साऊंड बरोबर. आणि 4 तासात सगळे पैसे जातात. मग खरंय. तुम्ही पहिलं सक्षम बना. ज्याला साऊंड नाचायला पाहिजे ना, जी मंडळ एक दिवसासाठी कार्यक्रमासाठी मंडळ स्थापन करतात ना, त्यांनी स्वखर्चाने लावावे. अगदी खरं. त्यांनी कुणाकडे जाऊ नये. त्यांनी स्वखर्चाने करावे. नाहीतर त्या 5 मंडळांनी एकत्र यावं, दहीहंडी एकत्र करावी आणि बाकीचे 5 कार्यक्रम नवीन करावे. आणि धंदे करा. तुम्ही वर्गणी मागताना धंदे करा. तुम्ही धंदा करायला लागले तुम्हाला कळलं तुमच्याकडे किती जण वर्गणीला येतात खरंय. आणि तुम्ही किती कमावताय. मग तुम्ही सांगा की मी माझ्या मंडळाला 1 लाख रुपये देणार आहे, मी तुम्हाला देऊ शकत नाही. बरोबर. मग समोरच्याचं उत्तर काय ते? पोलिसांनी आम्हाला कार्यकर्त्याच्या नजरेतनं बघावं, कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या नजरेतनं बघावं आणि व्यापाऱ्यांना कार्यकर्त्यांनी व्यापाऱ्याच्या नजरेतनं बघावं आणि व्यापाऱ्यांनी कार्यकर्त्यांचा विचार करून सगळं बोलावं. अगदी खरं. फक्त बातमी वाचली आणि केलं हे बरोबर नाही. कारण की बातमी 1 दिवसाची, उत्सव 10 दिवसाचा आहे, 1 महिना तयारीची असतात. पण त्याच्यानंतरनं जर तुम्ही विचार केला तर तो कार्यकर्ता तुमच्या कधी ना कधी मदतीला येणार आहे. 100%. कारण तुम्ही 100 नंबरला कॉल करताय वर्गणीसाठी, बरं. ते येतील, यायला त्यांना अर्धाच लागतोय. पण उद्या काय झालं पहिला तर तो कार्यकर्ता पळत येणार आहे. खरंय. म्हणजे मी माझ्या मावळ्याच्या चौकात रात्री एक मोबाईल शॉपीला आग लागली होती. ती विजवायला मी होतो. बघा. एकही मोबाईल चोरीला गेला नाही. क्या बात. ते मोबाईल शॉपवाल्यांना विचारा तुम्ही. बरोबर आहे. कारण की कार्यकर्ता येणार आहे. खरंय, मग आम्ही ती खरंय. विजवली म्हणून म्हणलं की आम्हाला ₹1 लाख द्या. बरोबर. किंवा एखादा व्यापारी उद्या रस्त्यावर पडला, त्याला पाणी कार्यकर्ताच घेऊन जाणार, उचलणार कार्यकर्ताच आहे. 100%. पोलीस प्रशासन नाही उचलणार. म्हणून व्यापाऱ्यांनी पण हा दृष्टिकोन ठेवावा की हे कार्यकर्ते आपलेच आहेत. रागाच्या भरात एखादा बोलतो, बरोबर. पण 10 दिवसानंतर उत्सव संपला तर तुम्हीच त्याला बोलून घ्या. बरोबर. चहा पाजा, तुझी पद्धत चुकीची होती हा. आणि घ्या मिटून, कॉम्प्रोमाइज गोडीने करा. सगळं होऊ शकतं. बोलण्यावर सगळं होऊ शकतं. बरोबर. कोणी कोणाचा राग मनात ठेवू नका. बाबा ह्यांनी पण राग मनात ठेवू नका, कार्यकर्त्यांनी पण राग मनात ठेवू नका, नाही त्याचं ठेवला दुकान फोडू पाहिजे. नका. नंतर बरोबर. तुम्ही गणपती दिवस 10 दिवस करसाल, नंतर कुठलं तरी कारण बघसाल. आपण एकत्र राहू. एकत्र राहण्यासाठी उत्सव केलेला आहे. खरंय. आणि कार्यकर्त्यांना एकच सल्ला असेल हम्म. की तुम्ही सक्षम बना. तुम्हाला जास्त करून मागायची वेळ येणार नाही, बरोबर. तुम्ही देणारे असाल. अगदी खरं. आणि नवीन नवीन उपक्रम करत राहा. जिथं गरज लागेल प्रत्येक मंडळाच्या पाठीशी उभं राहायला आम्ही आहे. आमच्याकडे काही नवीन कल्पना असतील, महापुरुषाच्या जयंत्या करताना पण त्यांच्याबद्दल पहिलं वाचन करा वाचन करा. आणि त्याच्यानंतर जयंती चालू करा. अगदी खरं. हे माझं म्हणणं आहे. कारण की जेणेकरून तुमच्या साऊंडवरती तुम्हाला जर विचारलं तर 15 मिनिटं बोलला तर बोलता आलं पाहिजे. हो, हो. अगदी खरं. केदार भाऊ, तुमच्या बिझी शेड्यूल मधनं, धकाधकीच्या जीवनामधनं वेळात वेळ काढून आमच्या स्टुडिओला भेट दिली त्याबद्दल आमच्या टीमतर्फे तुमचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. आपले पण आमच्या मंडळाच्या वतीने खूप आभार. कारण की पुण्याचा गणेशोत्सव आणि पुण्याच्या गणेशोत्सवाच्या कार्यकर्त्याला प्रसिद्धीची गरज असते. हो, हो, हो. त्या प्रसिद्धीसाठी आपण बोलवलं हा. आणि आमच्या मंडळाची निवड केली. ही आम्हाला दिली तुम्ही कौतुकाची ताप आहे. नक्कीच. निश्चित आम्ही याच्या पुढे समाजासाठी काहीतरी अजून चांगलं देण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून तुम्ही आम्हाला परत बोलावसा. आमच्या शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.